सुद्धा नक्कीच गिरीश, सगळ्यांचं तुम्ही लक्ष असंच आपल्या लागलेलं सोबत आहे. राहा. विद्या चव्हाण आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, भुजबळ जे आहेत ते शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर पोहोचलेले आहेत, तर या बातमीकडे, या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आपल्या चॅनलवरनच मला हे कळलेलं आहे की भुजबळ साहेब आता पवार साहेबांच्या भेटीला आलेले आहेत आणि अनेक जण पवार साहेबांच्या भेटीला येतात. त्याप्रमाणे भुजबळ साहेबांनी पवार साहेबांची भेट घ्यावीशी वाटली असेल किंवा त्यांना इतर काही मुद्द्यावर बोलायचं असेल, हे ते बाहेर आल्यानंतर चर्चेनंतरच आपल्याला कळू शकेल. सध्या तरी काही आपल्याला कळायला मार्ग नाहीये. पण काल ते जे भाषणामधनं बोललेले आहेत ते बघून मला असं वाटतं की हल्ली अजितदादा असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरेजी असतील, जे मोठे मोठे तिकडे गेलेले नेते आहेत, ते पवार साहेबांवर जाहीरपणे टीका करण्याचं टाळतात. परंतु त्यांना काही बोलून घ्यायचं असेल तर ते मला असं वाटतं भुजबळ साहेबांकडनं बोलून घेतात, असं एक अंदाज मी बांधते त्याच्यातनं. कारण गेले लोकसभेच्या निवडणुकांपासून छगन भुजबळ हे नाराज थोडेसे दिसत आहेत आणि त्यांच्या देहबोलीवरनं आपल्याला हे दिसून येतं की ते थोडेसे नाराज आहेत. मग असे नाराज असताना पवार साहेबांवर जाहीर कार्यक्रमातनं टीका करणं म्हणजे त्यांच्याकडनं ही टीका करून घेतली जाते का, असा एक प्रश्न उपस्थित होतो माझ्या मनामध्ये. त्यामुळे हे काय असेल ते आता आपल्याला त्या भेटीनंतर पवार साहेबांकडनं किंवा भुजबळ साहेबांकडनं कळेल. परंतु पवार साहेबांना अनेक लोक भेटायला येतात, तसे भुजबळ साहेब पण भेटायला आलेले असतील असं मला वाटतंय. विद्याताई, यामागे एक अंदाज असा सुद्धा आहे की राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यावर अतिशय क्लिष्ट हा राज्याच्या दृष्टीने आणि तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. तर या अनुषंगानं विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये जी संवादाची दरी तयार झालेली आहे, ती दरी मिटवण्यासाठी भेट असू शकते? नाही, मला असं वाटतं आरक्षण जे मंडल आयोगाचं 27% आरक्षण पवार साहेब मुख्यमंत्री असताना पवार साहेबांनीच महाराष्ट्रात लागू केलं होतं आणि त्याला पूर्णपणे ओबीसींना जे 27% आरक्षण मिळालं ते पवार साहेबांनी पहिलं महाराष्ट्र राज्यामध्ये दिलं होतं. त्यामुळे पवार साहेब कधी ओबीसींच्या विरोधात नाही, मराठा आरक्षणासाठी सुद्धा पवार साहेब प्रयत्नशील आहेत आणि निश्चितच ती 50%ची मर्यादा वाढवावी हे संसदेमध्ये केलं पाहिजे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु सत्ताधारी पक्ष जे आहेत ते शिंदे सरकार हे अशा प्रकारे वागतंय की असं दाखवतायत ते की आम्हाला आरक्षण आणायचे, पण त्यांच्या हातातच नाही ना ते आरक्षण आणणं. मग त्यांच्या मिटिंगला जाऊन वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? त्यांनी मोदी साहेबांचं सरकार पुन्हा आलेलं आहे, त्यांनी तिघं उपमुख्यमंत्री, ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्या ट्रिपल इंजिनने मोदी साहेबांची भेट घ्यावी, त्यांना सांगावं की आरक्षणाची मर्यादा वाढवून द्या. महाराष्ट्रामध्ये खूप हा पेच निर्माण झालेला आहे आणि हे करणं आवश्यक आहे. पण ते शिंदे सरकारची तेवढी हिंमत नाही आहे. केंद्र सरकारकडे जाईल, मोदींची चर्चा करेल, आरक्षणाची मर्यादा वाढवेल आणि हे जो आरक्षणाचा पेच निर्माण झालाय तो सोडवेल, पण ती त्यांची हिंमत नाही. मोदींसमोर कोणाला बोलायचीच हिंमत नाहीये. त्यामुळे इथल्या इथे मिटिंगा घेणं आणि असं भासवणं की आम्ही फार हा पेच सोडवण्याचे प्रयत्न करतोय, परंतु ते प्रयत्न खऱ्या अर्थाने करताना आपल्याला दिसत नाहीयेत. आणि निश्चितच आजच्या भेटीचं कारण काय ते आपल्याला पवार साहेब किंवा भुजबळ साहेबच सांगू शकतात. नक्कीच. धन्यवाद विद्याताई, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी.